राजधानी सातारा राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा. महाराष्ट्रातील मोजक्या जिल्ह्यामध्ये राजकारणाचे वारे धडकत असते. त्यातलाच एक जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. साताऱ्यामध्ये झालेले प्रकरण आपल्या सर्वांना माहीत आहे. आता हा वाद आणखीनच चव्हाट्यावर आला आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण आणखीन तापत आहे. साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीमुळे हा वाद चर्चेत आला आहे. त्यानंतर नीलम गोरे यांनी SP तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश काढले. त्यावरून आणखीनच वाद झाला. या सगळ्या प्रकारात सत्ताधारी भाजपला आणि शिवसेना शिंदे गटाला मध्यस्थी करावी लागली. दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून फेर निवडणुकीसाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागले. पण हा सगळा झालेला राडा सुरू झाला सातारच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी. एका सदस्याचं झालेलं अपहरण, याच अपहरणामुळे हे सगळं घडलं. याबद्दल कोर्टात सुनावणी सुद्धा पार पडली. साताऱ्यात घडलेला सर्व प्रकार आपल्याला माहीत आहे. आता पुढे काय झालं हे पाहूया. नमस्कार, मी साजिद पिरजादे. आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. 20 मार्च रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दावा मजबूत होता असं वाटत होतं. पण कहाणीमध्ये ट्विस्ट आला आणि पुढे जे झालं ते घडले. त्यामुळे अध्यक्ष हा भाजपचा झाला. पण या निवडणुकीपूर्वी एक अपहरण नाट्य रंगलं. या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे परिषद सदस्य दिनकर उर्फ बापू शिंदे यांचं अनिल देसाई आणि संदीप मांडवे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अपहरण केल्याची तक्रार विकास शिंदे यांनी दिली. यावरून देसाई आणि मांडवे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या निवडणुकीपूर्वी सातारा पोलिसांनी जिल्हा परिषदेचे सदस्य असलेल्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना सभागृहात मतदानाला जाऊ न देता त्यांना अटक केली. निवडणुकीच्या दिवशीच 4थ्या माळ्यावर जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. दोघांना ताब्यात घेतलं. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सदस्यांना मतदान करता आलं नाही. त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळे हा मुद्दा जास्त तापला. कारण त्यांच्या विरोधात ज्या जिल्हा परिषद सदस्यांच्या अपहरणाची तक्रार देण्यात आली होती, पण त्या सदस्याने म्हणजे बापूसाहेब शिंदे यांनी आपलं अपहरण झालं नसून आपण पक्षासोबत गेल्याची लेखी दिली. त्यानंतरही संबंधित 2 सदस्यांना मतदान करू न देता उचललं. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना देखील या दरम्यान धक्काबुक्की झाली. त्यामुळे हा सगळा भारत आणि पाकिस्तान सामन्यासारखा हाय व्होल्टेज झाला. या प्रकरणानंतर 24 मार्च रोजी अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करून देसाई आणि मांडवे यांना महाबळेश्वरला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी ॲडव्होकेट सदाशिव सानप, ॲडव्होकेट शिवराज धनावडे, ॲडव्होकेट श्रीपाद धानक यांनी युक्तिवाद करताना पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून आरोपींना ताब्यात घेताना पोलिसांनी मारहाण केलेली असे न्यायालयात सांगितले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने दोघांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. वैद्यकीय अहवालात आढळलेल्या जखमा या प्रथम निदर्शनी मारहाणीच्या आरोपांना पुष्टी देतात असं निरीक्षणात आलं. केस लायरी आणि रिमांडचा सखोल अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आणि दोघांना जामीन मंजूर केला. महाबळेश्वर न्यायालयाने अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्या जामिनावर निकाल दिला आणि 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर त्यांचे तात्काळ मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच तपास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दात ताशेरे ओढले आणि त्यांना काने दाखवत नोटीस बजावली. या सगळ्या निकालामुळे गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या संघर्षाला पुन्हा एकदा कळाटणी मिळाली. तर या पलीकडे फेर निवडणुकीची मागणी होत असताना जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता विशेष समित्यांच्या सभापती निवडीचा आहे, जो आता 4 एप्रिल रोजी बोलवण्यात येणार आहे. साताऱ्यात झालेले हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती कलाटणी आणणार हे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram, Facebookला फॉलो करायला विसरू नका.